उत्पत्तीची पुस्तक 16वा अध्याय याच्यामध्ये 16 वचन आहे. अब्राहम 80 वर्षाचा असताना हा अध्यायामध्ये एक घटना घडली आणि त्या घटनानं या अध्यायामध्ये आपला जागा बनवली. परमेश्वर देवानं अब्राहमसोबत करार करून 10 वर्ष झाले. कनानमध्ये येऊन अब्राहमला 10 वर्ष पूर्ण झाले. याचा अर्थ आहे अब्राहमला 85 वर्ष झाले आणि 75 वर्ष साराला झाला. देवानं सांगितलेले संतान आत्तापर्यंत नाही दिले आणि सारा अब्राहमशी बोलत असतो. बोलताना ती म्हटली का देवानं माझे गर्भ बंद केले आहे, यासाठी माझी दासी हागार तू तिच्यापाशी जा. अशी संमती सारेनं अब्राहमला दिले. अब्राहमनं सारेची गोष्टी ऐकली. हागार गर्भवती झाली आणि तिला कळले का ते गर्भवती आहे. तिला घमंड आले. हागारनं तिच्या स्वामीला लहान दृष्टीनं पाहू लागली. सारायनं हागारवरत कोप केली. सारायनं अब्राहमशी भांडण केली. तेव्हा अब्राहमनं म्हटले, हागार तुझी दासी आहे आणि तुला जसं वाटतो तू तिच्याशी कर. सारायनं हागारला वेदना दिली, तिला हॅरॅसमेंट केले आणि हागारला ते दुःख आणि ते हॅरॅसमेंट सहन नाही झाले आणि ती तिथून पळून गेली. परमेश्वरचे दूत हागार समोर प्रत्यक्ष येऊन तिला विचारले, तू काय करत आहे आणि कुठं जात आहे? हागारनं उत्तर दिले का मी आपली स्वामी साराईपासून पळून येत आहो. तिनं मला खूप दुःख दिले म्हणून तिनं ती देवदूतला सांगितले. तेव्हा देवदूतनं म्हटले का तू परत आपल्या स्वामीकडे जा आणि तिच्या वशमध्ये राहा आणि मी तुझ्या संतानाला आशीषित करणार आणि मी तुझे संतानचे विस्तार करणार. असे म्हणून देवदूतनं तिला सारेकडं पाठवले. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही. परमेश्वरचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा तू गर्भवती आहेस, तुला पुत्र होईल, त्याचे नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वर तुझ्या शोकवाणीला कान दिले आहे. तो रान ढोरासारखा मनुष्य होईल, त्याचे हात सर्वावर चालेल व सर्वाचा हात त्याच्यावर चालेल. तिच्याशी बोलण्याचे परमेश्वराचे नाव तिनं आता एल रोही असे ठेवले. ह्यावरून त्या विहिरीचे नाव वेर लाही रोही असे पडले. कादेश व बेरेद याच्या दरम्यान ही विहीर आहे. यानंतर ती आपले स्वामिनी सारायकडे गेली आणि तिथं तिच्या वशमध्ये राहून इश्माईलला जन्म दिले आणि ती आपल्या लेकराचं नाव इश्माईल ठेवली. तेव्हा अब्राहमला 86 वर्ष झाले. आणि हे 1 वर्षाची कहाणी आहे आणि या अध्याय 1 वर्षाचा इतिहास आहे. उत्पत्तीची पुस्तक 16वा अध्याय याचा पहिला वचन. अब्राहमची बायको साराय हिच्यापासून त्याला काही मुलं बाळे झाले नाही. इथे बघा, देवानं करार केल्यानंतर त्यांना मुलं बाळ झाले नाही त्याची अशी भावना आहे.
आणि तिच्यापाशी हागर नावाची मिस्र दासी होती. सारे अब्राहमला म्हणाले, पहा, परमेश्वर माझी कुस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर नांदित होईल. तेव्हा अब्राहम सारा हिचा शब्द मान्य केले. आता मीनं वाचलेले हे 2 वचन जगामध्ये हिंसात्मक होवाचे कारण झाले. आज संपूर्ण जग उग्रवादी करतानी भयग्रसित आहे. आज टेररिस्ट करतानी अरब देशामधून, मुस्लिम देशामधून आणि इतर मुस्लिम राज्यातून पुष्कळ असे टेररिस्ट निघले आहे आणि जगाला आज हे लोक झोपू नाही देत आहे. इतकेच नाही, आज इस्रायल देशाच्या चारो दिशांना इस्रायल देशाला टार्गेट करासाठी ते लोक प्रयत्न करीत राहतो. इस्माईलच्या द्वारा आलेली वंशवाली नित्य रूपनं लोकांना तकलीफ देत राहतो. एक छोटीशी गलती, ह्या लोकांना त्याचा विचार नाही केले. अब्राहम 85 वर्षाचा होता, सारा 75 वर्षाची होती. अब्राहम आणि सारा हे दोघे मिळून बोलत होते आणि सारा म्हणत होती, काय झालं, अजून देवानं आपल्याला संतान नाही दिली. तुम्ही लक्ष घ्या, देवानं म्हटलं मी संतान दिले, पण 10व्या वर्षी देणार, 15व्या वर्षी देणार, 20व्या वर्षी देणार, असं देवानं नाही म्हटले. देवानं देतो म्हटलं तर मानवाचं कर्तव्य आहे आशा ठेवणे. आणि मनुष्यानं देवानं सांगितलेले त्याची वाट बघणंच मनुष्याचे काम आहे. आणि इथं हे लोक दोघे दैवीय गोष्टीचा विचार न करता हे लोक आपले स्वतःची गोष्टी करून राहिले. आणि या अध्यायामध्ये अब्राहम आणि सारा कुठंच विश्वासी सारखे त्या लोकांना प्रवर्तन नाही केले. साराची गोष्टी सारा करून राहिली आणि अब्राहमच्या गोष्टी अब्राहम करून राहिले. आणि कुठंच ह्या लोकांना देवावर विश्वास बोलताना नाही दाखवले. आणि अन्य जाती हागर देवावर विश्वास करून देवाची गोष्टी ऐकून परत ती आली. आणि इथे अब्राहम आणि सारे देवाचे करार या लोकांना मिळाले, देवाचे आशीर्वाद या लोकांना मिळाले. आणि ते लोक इथं आल्यानंतर कुठंच हे लोक विश्वास नाही दाखवत आहे. आणि ते लोक विश्वासपासून भटकले. देवावर विश्वास करताना हे लोक चुकले, देवावर आधार ठेवताना हे लोक चुकले आणि देवाच्या मागं चालताना हे लोक चुकले. स्वतःचा ज्ञानाचा उपयोग करून या जगामध्ये एका पात्राले आणले आणि जगामध्ये आज असलेल्या कारणला हे लोक करता झाले. आणि देवाविषयी हे लोक का बोलून राहिले का देवानं माझा गर्भाला बंद केले, देवानं मला संतानहीन केले, अशी बोलून राहिली ती. देव संतान देणार आहे असे विचार करणं अलग आहे आणि देव मला संतान नाही दिले असे विचार करणं अलग आहे. देव आपल्या वेळेच्या अनुसार संतान देणार याचा अर्थ नाही का त्यानं साराचे गर्भ बंद केले. देव आपल्या वेळेच्या अनुसार संतान देणार असे दोघांना विचार नाही केले. त्या लोकांना देवाविषयी नकारात्मक विचार केले आणि देवाविषयी हे लोक अलग बोलून राहिले आणि देवाविषयी हे लोक सकारात्मक गोष्टी नाही करू शकले. साराईनं इथं
अब्राहमला सल्ला दिली, तू वृद्ध होऊन राहिला आणि तुझी वय 85 झाली. मिस्र देशातून आलेली एक दासी माझ्याकडे आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर नांदेत होईल. कदाचित, कदाचित म्हणजे होऊ शकते. आणि इथे पूर्ण मनुष्यसारखे यांचे विचार आहे. परिस्थिती चांगले नसते तर देवावरच आपले आधार ठेवणं विश्वास आहे. आणि इथे अब्राहम आणि सारै ते लोक परिस्थितीच्या अनुसार नाही, पण आपल्या शरीरावर आधारून विश्वास करून राहिले. आणि इथे ते लोक संदेह करून राहिले. आणि संदेहकरिता ते दोघांना सहमत होऊन हागारच्या द्वारा संतान झाले पाहिजे, त्यासाठी ते लोक दोघेही सहमत झाले आणि एक मन झाले. देवाची गोष्टी पूर्ण करासाठी ते लोक इथे प्रयत्न करून राहिले. लक्षात घ्या, देवाची गोष्टी आपल्या वेळेनुसार पूर्ण होते. मला आणि तुला देवाची गोष्टी पूर्ण करायची गरज नाही. आणि आपण देवानं दिलेले शब्दापासून नाही चुकले पाहिजे, इतकंच आपण बघितले पाहिजे. अब्राहमनं सारैची गोष्टी ऐकली. याचा अर्थ आहे का त्यानं देवाची गोष्टी नाही ऐकली. आदामनं आपल्या बायकोची गोष्टी ऐकून ते फळ खाऊन पापामध्ये पडला. अब्राहम पण आपल्या बायकोची गोष्टी ऐकून पापामध्ये पडून राहिला. कोणत्या संदर्भामध्ये देवाचं वचन सांगून राहिले की बायकोची गोष्टी ऐक? देवाची इच्छाच्या अनुसार आहे तर आपण ऐकले पाहिजे. आणि देवाच्या वचनाच्या विरोधात असन तर आपण नाही ऐकले पाहिजे. अब्राहमनं सारैची ऐकली आणि माणसाच्या मनाले लागणारे चांगल्या गोष्टीविषयी अब्राहम सहमत झाले. मानवाचे विचार देवाच्या इच्छाला पूर्ण करासाठी भौतिक संबंध, भौतिक विचाराचा प्रयोग करणं हे अविवेकमध्ये येते आणि हे ज्ञानाचा अंतर्गत नाही येत. अब्राहमाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यावर त्याची बायको सारा हिनं आपली मिस्री दासी हागर हिला आपला नवरा अब्राहम याने बायको करून म्हणून त्याला नेऊन दिली. तो हागरपाशी गेला व ती गर्भवती झाली. या अध्यायामध्ये आपल्याला 3 प्रमुख लोक दिसते. एक सारै, दुसरा अब्राहम आणि तिसरी हागार. आणि ह्या तिघांना विचित्र मानव आविष्कार केले. त्याच्यामध्ये असलेले पापाचा आविष्कार त्या लोकांना केले या अध्यायामध्ये. आणि ते लोक कुठंच विश्वासी सारखे नाही दिसत. आणि त्यांचे विचार, त्यांचे शब्द आणि त्यांचा न्याय आणि ते लोक स्वतः बोलून घेणं हे सर्व देवाच्या वचनाच्या विपरीत आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जिथं आपण देवाच्या वचनाच्या विपरीत गेलो तिथंच आपले पतनचे आरंभ होते. अब्राहमच्या 175 वर्षामध्ये हे 86 वर्ष एक धब्ब्याचा वर्ष होता. त्यानं विचार नाही केलं आणि त्यानं आपल्या बायकोला आणि अब्राहम आपल्या बायकोवर रागवले पण नाही. आणि हागार गर्भवती झाली
त्याचे अपेक्षाच्या अनुसार आणि त्यांचे विचार आणि फलवंत झाले असं त्यांना दिसले आणि त्यांच्या इच्छेनुसार सकारात्मक निकाल निघाले, पण ते सकारात्मक निकाल नसतो. देवाच्या दृष्टीमध्ये हे नकारात्मक निकाल होता. आणि ते लोक खूप आनंदित झाले, कारण हागर गर्भवती झाली आणि हागर गर्भवती झाले म्हणून ते लोक खूप आनंद केले. हागार ही मिस्री होती आणि तिला आध्यात्मिक सेन्स नव्हते. तिच्याकडे आध्यात्मिक भावना नव्हते. तिच्याकडे आध्यात्मिक योग्यता नव्हती. आणि ती गर्भवती झाल्यानंतर तिची स्वामिनी तिला ते तुच्छ समजली. हागर गर्भवती झाली हे पाहून तिला आपली स्वामिनी तुच्छ वाटू लागली आणि ती स्वतःली स्वामिनी समजू लागली. तो हागेरपाशी गेला व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झाले हे पाहून तिला आपली स्वामी तुच्छ वाटू लागली. बघा इथं किती वाईट झालं. आणि हे सौभाग्य हागरला मिळाले, पण हागरच्या दृष्टीमध्ये तिची स्वामिनी तुच्छ तिला वाटू लागली. बुद्धिहीन राजा असन तर जग त्याला सहन करू नाही शकणार. आणि इथं दासी गर्भवती झाल्यानंतर तिची स्वामी तिला तुच्छ वाटत आहे. तेव्हा सारे हागरला जाऊन म्हणाली पाहिजे, पण ते अब्राहमला जाऊन म्हणाली, माझा असूर तुला पडेल. आणि इथे अब्राहमला हागर प्रिय झाली असं आपल्याला दिसतो. याच्याकरता सारे अब्राहमच्या विपरीत जाऊन बोलून राहिली. अब्राहम हागरकडून आहे असे विचार साराईमध्ये येऊन तिला गलत भावना झाली. तेव्हा सारे अब्राहमला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष आपल्या माथी, मी आपली दासी तुम्हाला अंगीकार करायसाठी दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे. परमेश्वर आपण दोघांचा न्याय करो. आता तिला देव आठवण आले. दासीच्या द्वारा अपमान झाल्यानंतर अब्राहमला उभे करून तिला देव आठवण येत आहे. तुझ्या आणि माझ्या मधामध्ये देव आहे आणि तो साक्षी आहे आणि माझे हाय तुला लागणार. काहून इतके दुःख? तूनच सर्व सल्ला दिले आणि आता काय झालं? मनुष्य असेच असतो आणि ते केव्हा कोणाची निंदा करते काही माहीत नाही राहत. आपण सावधान राहिले पाहिजे. पापापासून दूर नाही राहिले तर परीक्षा आपल्या जीवनामध्ये असेच येणार. अब्राहम सारायला म्हणाला, पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर. इथे अब्राहमना सारायला बसून तिला समजून सांगायला पाहिजे होते, पण अब्राहमनं तिला खुले सूट दिले. आता सारायनं हागरला दुःख देणं आरंभ केले. ज्यावेळी अब्राहमनं सारायला ती तुझी दासी हो, तुला जसं वाटते तू तसं कर, आणि तो बाजूला झाला. मला तिच्याशी काही संबंध नाही आहे म्हणून तो स्वतःला बाजूला करून घेतला. आणि इथे साराय खूप क्रूर व्यक्तीमध्ये परिवर्तित झाली. शी बिकेम ए क्रिमिनल. हिंसाची प्रवृत्ती तिच्या बाहेर आली. आणि तुम्ही विचार करा, एक गर्भवती महिलाला
इतकं हरेसमेंट केली तिनं का ती घर सोडून पळून गेली. तिला इतका त्रास दिला का ते घर सोडून पळाली. तिला इतका त्रास आणि कष्ट आणि दुःख दिलं का ते घरी थांबू नाही शकली. का आपण या तिघांना विश्वासी म्हणू शकतो? आपण अब्राहमला विश्वासी म्हणू शकतो का? देवाचे गोष्टी नाही ऐकला, देवाच्या वचनवर विश्वास नाही केला, देवाला बाजूला केला आणि आपल्या बायकोची गोष्टी ऐकून तो गर्भवती महिलासोबत तुला जे करायचं आहे तू करून घे असं म्हणणाऱ्या व्यक्तीला तू त्याला विश्वासी समजणार? पुष्कळ वेळा विश्वासी लोकांच्या जीवनामध्ये असे परिस्थिती याची संभावना राहतो. कधी कधी आपण लोक आपल्या स्वतःच्या ज्ञानाला प्राधान्यता दिल्या तेव्हा, आपल्या शरीरच्या कामाला प्राधान्यता दिले तेव्हा अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो. मग साराय तिला जाच करू लागली तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. रानात सुराच्या वाटेवर एक झर्रा लागतो, त्या झर्ऱ्यापेक्षा परमेश्वराच्या दूताला ती अडली. देवाचे देवदूत तिला शोधत तिच्याकडे गेले. या अध्यायामध्ये देवाचे देवदूतचे का कार्य होते आणि काम का होते? या अध्यायामध्ये देवदूत जाऊन स्वतः हागरला परामर्श दिले. आसू निघणारे प्रत्येक मानवाला देव दर्शन द्यायची इच्छा करतो. फक्त तो विश्वासीलाच दर्शन देते असे भावनामध्ये नका राहा. रानात शुराच्या वाटेवर एक झर्रा लागतो, त्या झर्ऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती अडली. तो म्हणाला, अगे सारेची दासी हागेर, तू आलीस कोठून वा जातेस कोठं? का देवदूताला तिचे नाव माहीत आहे? ती कुठून आली आणि कुठं जात आहे का त्याला माहीत नाही का? आणि इथं काही माहीत नसन तर हागरलाच माहीत नाही. आणि इथं देवाचे देवदूतानं प्रश्न यासाठी केले का तिले माहीत झाले पाहिजे आणि तिला जे माहीत नाही आहे ते माहीत झाले पाहिजे म्हणून इथं प्रश्न करून राहिले. आणि इथं देवदूतना तिला हागार म्हणून नाही बोलावले. सारईची दासी हागार म्हणजे देवदूतला सर्व माहीत आहे. आणि त्याला माहीत होतं का ती काहून आली, पण माहीत असल्यानंतर तो म्हणते का तू परत तिच्याकडं जा. आणि हिला का ना माहीत, त्याला माहीत हिचा भविष्य. तिच्या गर्भामध्ये असलेला कोण आहे तिला नाही माहीत. आणि तिच्या कुटुंबाविषयी देवाची का योजना आहे तिला माहीत नाही. जगाचं का भविष्य राहणार आणि तिचं का जगामध्ये कॉन्ट्रीब्यूट राहणार तिला नाही माहीत. आणि यासाठी देवदूत प्रवेश करून तिच्याशी बोलून राहिले. ती म्हणाली, माझी धनीन साराय हिला सोडून मी पळून जात आहे. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. काहून तिच्या वशमध्ये राहिले पाहिजे? कारण तिथं इस्माईलचा जन्म झाले पाहिजे आणि इसाक जन्मेपर्यंत तो तिथंच राहिले पाहिजे. इस्माईलचे 14 वर्ष होतवरी त्याचं पालनपोषण तिथंच झाले पाहिजे. म्हणजे इसाक जन्मेपर्यंत. आणि हे देवाची इच्छा होती. आणि त्याचे नाव पण देवदूतानं सांगितले का ठेवायचे.
परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीन एवढी की तिची गणती करता येणार नाही. परमेश्वरचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा, तू गर्भवती आहेस, तू पुत्र होईल, त्याचे नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वर तुझे शोकवाणीला कान दिले आहे. देव ऐकतो. देव ऐकतो म्हणजे देवानं तुझी वाणी ऐकली. देव फक्त विश्वासी लोकांचंच ऐकत नाही, तो या जगामध्ये असलेला कोणताही मानवचा ऐकतो. तुझे संतांचे विस्तार होणार आणि तू त्यांची गणती नाही करू शकत. देवानं तुझी प्रार्थना ऐकली. देवानं तुला गर्भ दिले आणि तो रानगाढव्यासारखा मनुष्य होईल आणि त्याचा स्वभाव जंगली गाढव्यासारखा असतो. त्याचे हात सर्व्यावर चालेल व सर्व्याचा हात त्याच्यावर चालेल. आणि तो इतर मानवापेक्षा भिन्न राहणार आणि भिन्न जगणार. आणि त्याचे विचार भिन्न राहणार आणि त्याचे काम भिन्न राहणार आणि तो भिन्न कामाचा वाट बघणार. आणि हाच इश्माईल हो. आणि तो जगामध्ये भिन्न व्यक्ती राहणार. आणि तू परत आपल्या स्वामी साराईपाशी जा आणि तिच्या वशमध्ये राह, आणि किती कष्ट असेल तर. आणि तेव्हाची गोष्टी ऐकून हागर सारापाशी गेली आणि तिथं वास करू लागली. तिच्यामध्ये बदलाव येऊन ते परत गेली. तिच्याशी बोलल्यानं परमेश्वराचे नाव तिनं आता एल रोही, तू पाहणारा देव, असे ठेवले. मीनं त्याला पाहिलं आणि त्यानं मला पाहिलं. मीनं त्याला पाहिलं आणि त्यानं मला पाहिलं, अशी ते इथं बोलून राहिली. स्वर्गाच्या राज्यातून हागरला कोण पाहिले? स्वर्गाच्या राज्यातून हागरला देवानं पाहिले आणि तो देव हागरला भेटासाठी उतरून आले. आणि ती अदृश्य देव दृश्यामध्ये आले, असे ते आपले भावना व्यक्त करत आहे. आणि तो देव येशू ख्रिस्तस आहे. आणि तो यहोवाचे दूत येशू ख्रिस्तस आहे. आणि येशू ख्रिस्तस तिला दर्शन दिले. ह्यावरून त्या विहिरीचे नाव वैर लाही रोही, मला पाहना, असे पडले. कादेश व बेराद यांच्या दरम्यान ही विहीर आहे. हागेराला अब्रामापासून पुत्र झाला. तेव्हा हागेरला पुत्र झाला. आणि हागेरला पुत्र झाल्या तेव्हा अब्राहमाची वय 86 वर्ष होते. सारा हागरच्या द्वारा पुत्र पाहिजे असं तिला वाटलं होतं, पण हागेरला पुत्र झाल्यानंतर तिला आनंद नाही झाले. मनुष्य विचार करतो, आपल्या कामाच्या द्वारा, आपल्या विचाराच्या द्वारा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि आपली निंदा नाही झाली पाहिजे असं आपल्याला वाटतो, पण असं होऊ शकत नाही. देवाचे समोर नम्र होऊन, देवाचे समोर आराधना करून आणि देवाच्या समोर देवाची प्रार्थना करून देवाला निष्ठा दाखवले पाहिजे. देवाची महिमा केली पाहिजे. देवावर विश्वास ठेवले पाहिजे. आणि असे केले तेच मात्र देव आपल्याला आशीर्वाद देतो आणि आपण देवाच्या द्वारा आशीर्वाद होतो आणि आपल्याला तेव्हा आनंद होतो.